तर मंत्री महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे, कारण 1 2 3 4 मी तर उत्तर देत नाही, पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जाब विचारून ठेवा. काय उत्तर आपण दिलंय? महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 19 अशा एकूण 28 परराज्यातील नौकांवर, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होतंय असं ते उद्बोधित होतंय. या ठिकाणी परराज्यातील थोडंसं सुधारणा करून घ्या, लगेच चिडू नका. चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथं नाही चालत ते. आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही. म्हणून आपल्याला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो ह्या परराज्यातल्या बोटी येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात हे आपल्याला नाकारून चालणार नाही. सरकारी म्हणून उत्तर देत असताना ठीक आहे, मी ज्या वेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो, दादा इथं बसलेले आहेत, तेव्हा आपण पहिल्यांदा मच्छीमार लोकांच्या अशा पद्धतीनं अनधिकृत मासेमारी करणाऱ्या लोकांना पकडण्याकरता स्पीड बोटी आपण खरेदी केल्या. आज सुद्धा आपल्या विभागाकडे 8 स्पीड बोटी आहेत की ज्यातल्या 4 केंद्र सरकारनं दिल्या आहेत, 4 राज्य सरकारनं दिल्या आहेत. अध्यक्ष महोदय, त्या 8च्या 8 आता बंद आहेत. बाहेरून येणाऱ्या बोटी ज्या असतात त्या 400-500 हॉर्स पॉवरचे त्यांची इंजिन असतात, आपल्याला ते पकडणं कठीण जातं. आणि म्हणून ह्या बोटी जर खरोखर बंद असतील तर तात्काळ आपण सुरू करून त्या ठिकाणी आपल्या विभागाला आपण अलर्ट करणार का, हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं गुजरात राज्याने एक अतिशय कडक कायदा केलाय की त्यांच्या हद्दीमध्ये 12 फॅदमच्या पलीकडे जर त्यांच्या हद्दीमध्ये दुसऱ्या राज्यातल्या जर बोटी आल्या मासेमारी करण्याकरता तर ते केवळ दंडाची रक्कम लावत नाहीत, त्या मासेच्या किमती इतकी दंडाची रक्कम किंवा ते मासे जप्त करणं अशा पद्धतीचा विषय न करता त्यांनी स्वतंत्र कायदा करून त्या ठिकाणी अत्यंत कडक अशा पद्धतीची कारवाई केली आहे. आपण त्या कायद्याचा अभ्यास करून मंत्री महोदय तशा प्रकारचा कायदा करणार का, हा दुसरा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय. आणि तिसरा मुद्दा, आपण त्या काळामध्ये 3 ड्रेजर विकत घेतले होते, एक रायगड, एक रत्नागिरी आणि एक सिंधुदुर्ग. कशा करता तर मासेमारी करणाऱ्या त्या किंवा मासेमारी ज्या एरियात होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सँडबार होतात आणि सँडबार झाल्यामुळं बोटी पास पण करता येत नाही आणि बोटी पार्क पण करता येत नाही, आत खूप अडकून पडतात. आणि म्हणून तेही ड्रेजर बंद झालेत. पुन्हा आपण नव्यानं हे ड्रेजर घेऊन त्या जिल्ह्यामध्ये तो सँडबार दूर करून मच्छीमारांना त्या ठिकाणी मासेमारी करणं आणि बोटी पार्किंग करणं हे आपण सोयीचं कराल का, हे माझे 3 पॉइंटेड प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्मान्य भास्कर जाधव साहेबांनी महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिलं तर मला माहीतच नाही अध्यक्ष महोदय. हा प्रश्न झाल्यानंतर त्याचं उत्तर समजेल. हा, आणि अध्यक्ष महोदय, हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे. 2014लाच हे खातं जन्माला आलं असं नाही. म्हणजे वडील या खात्याचे मंत्री पहिले होते, मग भास्कर जाधव साहेबांसारखे, म्हणजे हे प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय या खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष केलेला आहे. सगळं काही 2014च्या अगोदरच आलं असं कृपया चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून हा उल्लेख केलेला आहे. एक मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे, हो सगळे रेकॉर्ड आता मंत्री असल्यामुळे रेकॉर्ड आहेत अध्यक्ष महोदय, म्हणून ठीक आहे, कारण का परत सगळं मीच केलं हा विषय नको जरा याच्यावर. दुसरा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय आता काय आहे, काही लोकांना कितीही चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतोच आणि मग मी राग करतो. आपण चांगल्या बोटींबद्दल मूळ मुद्दा मच्छीमारांबद्दल आहे अध्यक्ष महोदय. मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, जाधव साहेब आपला हा प्रश्न, बाकी सगळ्या गोष्टी जाऊन दे, आपण कोकणातले आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत. राजकारण, निवडणुका हा गोष्टी आणि पक्षीय राजकारण वेगळं, पण आपल्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे. कारण का परराज्यातून येणारे जे गस्ती नौका असतील किंवा हायस्पीड असतील त्याच्यामुळे आपल्या समुद्रामध्ये असणारं जर खऱ्या अर्थाने जे आपलं बोलतो ना ते आपल्या मच्छीमारांसाठी जे काही उत्पादन आपल्याला मिळतं ते हे घेऊन जाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न मग मालपी, कर्नाटक या सगळ्या बोटी करतात. आपल्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आहे अध्यक्ष महोदय. कारण का जे काही बाहेरच्या ह्या बोटी येतात
आपल्याकडे असलेल्या ज्या गस्ती नौका आहे जाधव साहेब ते आत्ता लाकडी आहेत आणि लाकडी असल्यामुळे समोरच्या ज्या काही मोठ्या परराज्यातल्या जे काही मच्छीमार बोटी येतात त्या स्टीलच्याही असतात, त्याच्यामध्ये जाधव साहेब वेपनही असतात. आपल्यालाही माहिती आहे रत्नागिरी या भागामध्ये आपले जेव्हा अधिकारी त्यांना पकडायला जातात तेव्हा त्यांच्यावर हल्लेही झालेले आहेत. म्हणून आम्ही तरी ह्या 12 महिन्याच्या ह्या कारकिर्दीमध्ये जाधव साहेब आम्ही प्रयत्न असाच केलेला आहे की जास्तीत जास्त कारवाई ह्या गोष्टीवर कसा करता येईल. म्हणून जेव्हा मी पहिला मंत्री झालो जाधव साहेब मी विचारलं तेव्हा ह्या ज्या लाकडी बोटी आहेत ह्याच्याने तुम्हाला पकडणं शक्य आहे का? शक्यच नाही. म्हणून आणि खरं म्हटलं तर पूर्ण आपल्या किनारपट्टीवर जे 877 किलोमीटर झालेले आहेत फक्त 5 गस्ती नौका ह्या काहीच कामाच्या नाही आहेत. म्हणून 15 स्टीलच्या गस्ती नौकाची ऑर्डर आम्ही लोकांनी जाधवजी दिलेले आहेत. या महिन्यात पहिल्या 5 आपल्याला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर काही महिन्या अगोदर 9 मला वाटतं जानेवारीच्या जवळपास आम्ही ड्रोनची सुरक्षा पण सुरू केलेली आहे. कारण त्याच्याने काय होतं आपल्याला एक्झॅक्ट कळतं का बाबा कोण कुठून आलेला आहे, त्याच्या बोटचा नंबर असो. कारण का आपणही खातं सांभाळलेलं आहे. माझाही असा अनुभव आहे की 100% आपल्या खात्यातले अधिकारी प्रामाणिक नाहीत. याच्यामध्ये काही लोक समोरच्या लोकांमध्ये मदतीचे पण असतात आणि त्याच्यामुळे ह्या कारवाई इंटरनल मदतीशिवाय ते आपल्या बॉर्डर क्रॉसच करू शकत नाही, 12 नॉटिकल माईलच्या आतमध्ये येऊ शकत नाही. म्हणून प्रश्नोत्तराचा तास हे उत्तर संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. बोला अध्यक्ष महोदय. म्हणून आम्ही झालेल्या कारवाईचे आकडे मी आपल्याकडे पाठवतो. आमच्या ह्या 12 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 2024 ते 25च्या वर्षी 9,500 पण आपल्या ह्या 12 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये 1876 कारवाया यावर आम्ही फार बारकाईने केलेल्या, आम्ही फार गांभीर्याने घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. म्हणून मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या आधुनिक गस्ती नौका असतील, ड्रोनची सुरक्षा असेल, AI चा वापर असेल किंवा कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडून पण मी काही माहिती घेईन. कुठलंही आधुनिक टेक्नॉलॉजी या बाबतीमध्ये अगर उपलब्ध असेल तर मग ह्या परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येणं कसं थांबवता येईल. कारण का याचा थेट फायदा आपल्या मच्छीमारांना पारंपरिकला पण होतो, सगळ्या लोकांना होतो. निश्चित पद्धतीने घेण्यात येईल. ड्रेजरच्या बाबतीमध्ये आपण जे बोला अतिशय योग्य आहे. त्या ड्रेजर जे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या त्या बाबतीमध्ये मी ते आपण आपल्या कारकिर्दीमध्ये आणि रायगड त्यावेळी जे घेतलेले ड्रेजर त्याला आता आम्ही थोडं मेंटेनन्सचं काम करून घेतोय. पावसाळ्याचा सीझन आत्ताच संपलेला आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपण त्याचा वापर सुरू करू जेणेकरून याचा थेट फायदा आपल्या मच्छीमार बांधवांना होईल. धन्यवाद. ठीक आहे. एकच मंत्री महोदय प्रश्नोत्तर तास संपलेला आहे परंतु एकच ह्याच्यात आपल्याला सजेशन असं आहे की या गस्ती नौका ज्या आहेत आणि त्यावरती काम करणारे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये किनारपट्टीवरती राहणाऱ्या स्थानिक मच्छीमार समाजातील जर युवकांना संधी दिलीत तर त्यांना किनारपट्टीची जास्त माहिती आहे आणि गस्ती नौकांवरती काम करून ते अधिक प्रभावशाली काम करू शकतील. त्यामुळे किनारपट्टीवरच्या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या तरुणांना या गस्ती नौकांवरती काम करायची संधी द्यावी.